तहानलेला कावळा. कडक उन्हाळा होता. एका कावळ्याला खूप तहान लागली असते. त्याचं तोंड कोरडं पडलेलं असतं. तो पाणी शोधतो, पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही. एके ठिकाणी त्याला एक मडकं दिसतं. तो त्यावर जाऊन बसतो. त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते. पाणी खोल असल्यामुळे त्याची चोच पाण्यापर्यंत पोचत नाही. तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात. हे बघून त्याला एक युक्ती सुचते. तो एक एक दगड मडक्यात टाकतो. हळूहळू पाणी वर येतं. कावळा पाणी पितो, आपली तहान भागवतो आणि भुरकन उडून जातो. कथेचं तात्पर्य, इच्छा तिथे मार्ग. कोल्हा आणि करकोचा. एक कोल्हा आणि एक करकोचा मित्र असतात. एकदा कोल्हा त्याला घरी सूप प्यायला बोलवतो. तो पसरट ताटात सूप वाढतो. कोल्हा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. असं म्हणून तो भरभर सूप पितो आणि चाटून पुसून ते संपवतो. करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही. त्याची चोच लांब असल्यामुळे आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतं. काही दिवसांनी करकोचा कोल्ह्याला सूपचं आमंत्रण देतो. तो गरमागरम आणि रुचकर सूप बनवतो आणि बरणीत ते सूप वाढतो. करकोचा म्हणतो, चला सूप प्यायला सुरू करूया. तो आपली लांबडी चोच त्या भांड्यात घालतो, सूप पितो. पण कोल्ह्याला मात्र सूप पिता येत नाही. त्या भांड्याचं तोंड इतकं रुंद असतं, त्याचं तोंड जाईना. आपण करकोच्याची मस्करी केली हे कोल्ह्याला उमजते. कथेचं तात्पर्य, जशास तसे. लोभी कुत्रा. एके दिवशी एका कुत्र्याला एक हाडूक उरलेले दिसते. तो ते बाहेर काढतो आणि कोपऱ्यात जातो. थोड्या वेळ तो ते हाडूक चाटतो. नंतर तो थकतो आणि झोपी जातो. थोड्या वेळाने तो उठतो आणि त्याला तहान लागते. तोंडात हाडूक धरून तो नदीच्या दिशेने चालू लागतो. नदीच्या पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. त्याला असे वाटते की पाण्यात आणखीन एक कुत्रा आहे. त्याच्या तोंडातही हाडूक आहे. त्याला तेही हवे असते आणि म्हणून पाण्यातल्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी तो तोंड उघडतो. त्या क्षणी त्याच्या तोंडातील ते हाडूक नदीत पडते. हवडेपणामुळे कुत्रा गमावतो. कथेचं तात्पर्य, अति तेथे माती. आजची गोष्ट आहे शहाण्या मुंग्या. उन्हाळ्याचे दिवस होते. वातावरण प्रसन्न होतं. धान्य भरपूर पिकले होते. अशा वेळी एक नाकतोडा पोटभर खाऊन गाणी म्हणत होता. त्याच वेळी त्याचे मित्र मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या. त्याने त्या मुंगी मैत्रिणीला विचारलं, कुठे चाललीस एवढं अन्न घेऊन? मुंगी म्हणाली, माझ्या मित्रा, आम्ही येत्या पावसाळ्याची तयारी करत आहोत, अन्न साठवत आहोत. हे ऐकून नाकतोडा हसायला लागला. मुंगी हे बघून निघून गेली. ऋतू बदलले, पावसाळा आला, ऊन नाहीशी झाली, अन्नाची टंचाई भासू लागली. नाकतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे कठीण झाले. त्याच्यावर उपासाची पाळी आली. त्याने त्या मुंगीच्या घराचा दरवाजा वाजवला. ठक ठक. तो म्हणाला, मला काहीतरी खायला देतेस का? सबंध उन्हाळा तू गाणी म्हणत होता आणि माझ्यावर हसलास.
असं मुंगी म्हणाली. नाकतोडा म्हणाला, मला माफ कर. ठीक आहे, तू माझा मित्र आहेस. आपल्या मैत्रीसाठी मी तुला माझ्या घरी जेवायला बोलवते. कथेचं तात्पर्य, आजची बचत हीच उद्याची गरज. आजची गोष्ट आहे ससा आणि कासव. ससा नेहमी कासवाला हसायचा, कारण कासव हळूहळू चालायचे. एके दिवशी त्यांनी पळण्याची शर्यत लावली. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावला आणि खूप पुढे गेला. कासव मात्र हळूहळू चालत येत होते. ससा जिंकण्याच्या जागेच्या जवळ आला. त्याने मागे पाहिलं तर त्याला कासव कुठे दिसलंच नाही. त्याने विचार केला, चला, कासव तर इतक्यात येणार नाही, आपण थोडा आराम करूया. असं म्हणत तो झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने झोपून गेला. कासव आपल्या वेगाने हळूहळू चालत राहिला. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा बघतो तर काय, कासवाने जिंकण्याची रेष पार केली होती. कासव जिंकला. ससा शर्यत हरला होता. कथेचं तात्पर्य, सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निया कोल्हा. एके दिवशी एक कोल्हा अन्नाच्या शोधात शहरात जातो. तो अन्न शोधत असताना काही कुत्रे त्याच्या मागे लागतात. तो कोल्हा घाबरतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात पळतो. त्या घरात ड्रम्स भरून रंग असतात. तो कोल्हा लपण्यासाठी ड्रम मध्ये उडी मारतो. त्या ड्रम मध्ये निळा रंग असतो आणि त्यामुळे तो कोल्हा निळा होतो. तो जंगलात परततो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. कोल्हा म्हणतो, मला देवाने पाठवले आहे जंगलाचे रक्षण करायला. सर्व प्राण्यांना हे खरं वाटते आणि ते त्या कोल्ह्याला जंगलाचा राजा बनवतात. सिंह आणि हत्ती त्याचे गार्ड बनतात. सर्व प्राणी त्याची सेवा करतात आणि त्याला रोज अन्न आणून देतात. एके रात्री काही कोल्हे जंगलात ओरडायला लागतात. निळ्या कोल्ह्याला राहवत नाही आणि सवयीप्रमाणे तोही ओरडतो. हे बघून दुसऱ्या प्राण्यांना कळते की हा तर कोल्हा आहे. सिंह रागाने त्याच्या अंगावर उडी मारतो. सगळे प्राणी त्याला जंगलाबाहेर हकलतात. कथेचं तात्पर्य, माणसाचा खरा स्वभाव फार लपून राहत नाही. लबाड कोल्हा. आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे. एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते. तितक्यात एक कावळा जोरात उडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो. नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो झाडाखाली येतो आणि कावळ्याला म्हणतो, तू किती सुंदर दिसतोयस आणि तुझा आवाजही गोडच असेल. मला एक गाणं ऐकवशील का? त्या मूर्ख कावळ्याला वाटते, मी खरंच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे. चला, एक गाणं म्हणतोच. तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो. कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो. कथेचं तात्पर्य, स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. गावठी उंदीर व शहरी उंदीर. एका गावाच्या शेतात एक गावठी उंदीर राहायचा. शहरात राहणारा एक उंदीर त्याचा मित्र होता. एकदा गावठी उंदराने शहरी उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले. त्याने त्याला बोरे, शेंगा, कंदमुळे आणि अन्य पौष्टिक अन्न खायला दिले. पण ते देशी अन्न त्या शहरी उंदराला आवडले नाही. तो म्हणाला, हे जेवण खूप साधे
व बेचव आहे. तू माझ्या घरी शहरात ये, मी तुला चांगले अन्न कसे असते ते दाखवतो. गावठी उंदराने ते आमंत्रण स्वीकारले आणि तो शहरात गेला. शहरी मित्राने त्याला बिस्किटे, पाव, ड्रायफ्रुट्स आणि खूप काही खायला दिले. अन्न रुचकर होते. अचानक एक मांजर तिथे आले आणि दोघे उंदीर पळून एका बिळात लपले. हे असं सारखेच होऊ लागले. गावठी उंदीर म्हणाला, किती दुःखी जीवन आहे तुझे. मी माझ्या शेताच्या घरात बरा आहे, तिथे मी शांतपणे खाऊ शकतो. आपल्या घरी परत आल्यावर गावठी उंदराला खूप बरे वाटले. कथेचं तात्पर्य, शांत जीवन हेच सुखी जीवन. मुंगी आणि कबूतर. एके दिवशी एक मुंगी नदीच्या काठेवर चालत होती. अचानक तिचा पाय सरकतो आणि ती पाण्यात पडते. तिला नदीत एक तरंगणारं पान सापडतं आणि ती त्या पानावर बसते. ते पान धबधब्यापाशी वाहू लागते. मुंगी घाबरते आणि मदतीसाठी हाक मारते, वाचवा वाचवा, मला कोणीतरी वाचवा. एक कबूतर मुंगीला वाचवायला खाली उडतो आणि ते पान तोंडात घेतो. अलगद त्या पानाला गवतात ठेवतो. मुंगी म्हणते, धन्यवाद मित्रा, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुला एके दिवशी नक्की मदत करीन. ते कबूतर बाय म्हणून जंगलाच्या दिशेने उडून जाते. काही दिवस जातात. एक शिकारी आणि कबूतरच्या दिशेने नेम घेतो. हे ते मुंगी बघते आणि धावत त्या शिकाऱ्याच्या दिशेने जाते. ती त्याच्या पायाला जोरात चावते. शिकारी जोरात ओरडतो आणि खालीच बसतो. त्याचा निशाणा चुकतो. कबूतरचे प्राण वाचतात. तो मुंगीला धन्यवाद म्हणतो आणि उडून जातो. कथेचं तात्पर्य, मदत करायला कोणी छोटे मोठे नसते.